आज जो संकल्पपत्र जाहीरनामा आहे तो आम्ही विमोचन करतोय. माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो त्यांनी त्याचं प्रकाशन करावं. सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळाचा संकल्पनामा भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि संपूर्ण कोर कमिटीनी आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्षांनी सुहास शिरसाट आणि संजय खंबायते यांनी माननीय अतुलजी सावे, भागवतजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. आमचे संजय केनेकर, अनुराधाताई चव्हाण, आमचे प्रशांत बम या सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय करू शकतो याचाही एक विकास आराखडा तयार केला. आमचे नेते रावसाहेब दानवेजी यांनीही काही सूचना या ठिकाणी दिल्या. व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे कोर कमिटीचे सदस्य यांनी बसून 4-5 दिवस बसून ग्रामीण संभाजीनगरच्या विकासाकरता काय काय बाबी कराव्या लागतील याबद्दलचा एक संकल्पनामा तयार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडून येणाऱ्या ग्रामविकासाच्या योजना, 15 वित्त आयोग, 16 वित्त आयोग, 17 वित्त आयोगाकडून येणाऱ्या योजना आणि ग्रामीण महाराष्ट्राकरता महाराष्ट्र सरकारकडून येणाऱ्या ग्रामविकास कायद्यान्वये येणाऱ्या योजना, जवळपास विचार केला तर जिल्हा परिषदला फार बजेट कमी असतं. तिथला सेच फंड हा फार कमी असतो. त्यांच्याकडे जो निधी येतो तो सरकारकडून द्यावा लागतो. डीपीसीच्या माध्यमातून सर्व निधी पुरवावा लागतो. मुद्रांक शुल्क जे माझ्याकडे खातं आहे, महसूल खातं, यातनं ज्या रजिस्ट्र्या होतात त्या रजिस्ट्राचा 1% सेस हा जिल्हा परिषदेला मिळतो. त्यामुळं मुद्रांक जो असतो तो मुद्रांकामुळं त्याचा सेच फंडाचं बजेट थोडं वाढतं. जेवढ्या ग्रामीण भागामध्ये रजिस्ट्री होतात त्याचा सेस त्यांना जातो. तसंच या ठिकाणी डीपीसीच्या स्कीम असतात 48 वगैरे, त्या स्कीममधनं पैसा जातो. जनसुविधा, नागरी सुविधा, नाविन्यपूर्ण योजना. आता तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना या योजनेतनं शेतकऱ्याचे संपूर्ण रस्ते बांधकाम करायचे. ही एक आमदाराच्या अध्यक्षतेखाली जी बैठक होणार आहे त्या बैठकीतनं जे पानन रस्ते मंजूर होतील त्या सर्वांना निधी देण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकार डीपीसीची आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो, याचं नियोजन तयार करणे, केंद्र सरकारच्या वॉटर सप्लाय विभागाचं नियोजन तयार करणे, लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून त्या बचत गटांना ॲडिशनल 1 लाख रुपयाचं, जसं नागपूरमध्ये आम्ही योजना केली त्या योजनेतनं 1 लक्ष रुपये आम्ही बचत गटाला अजून व्यवसाय करता देतो. ती योजना करायची असेल. सामाजिक न्याय म्हणजे मागासवर्गीय मोहल्ल्याचं संपूर्ण बजेट जे आहे ते सरकारच्या माध्यमातून आपण देतो. आदिवासी विकासाचं बजेट हे महाराष्ट्र सरकार डायरेक्ट झेडपी माध्यमातून खर्च करतं. प्रकल्प संचालक जे असतात ते झेडपीकडनं सर्व स्कीम मागवतात. त्यामुळे एकीकडे DRDA ग्रामीण विकास यंत्रणा जी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही केंद्र सरकारची आहे, DRDA. केंद्र सरकार तिकडनं DRDAला मजबूत करतं आणि महाराष्ट्र सरकार आणि DPC आणि त्या भागाचे आमदार ते ग्रामीण जिल्ह्याला मजबूत करतात. एकंदरीत जनतेची जास्त मागणी काय आहे तर शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे, जास्त मागणी असतं. मागासवर्गीय मूल्याची सुधारणा झाली पाहिजे, जास्त मागणी असतं. आता मागणी वाढणार आहे की सूर्यघर, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची. तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने आता शासन निर्णय केला की 15,000 रुपये महाराष्ट्र सरकार देणार सूर्यघर लावण्याकरता आणि काही पैशाचं कन्व्हर्जन हे जनतेला करावं लागेल ज्यांना पाहिजे. एक 25,000चं सूर्यघर होतं, 15,000 हे 10,000 त्यांनी टाकले, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतीपंपाचं आपण वीज बिल माफ केलं आणि पुढं 5 वर्ष वीज बिल घेणार नाही. आता मोठ्या प्रमाणावर सोलर पंप देण्याचा निर्णय आपण केला आहे. 3 लाख रुपयाचा पंप एक 25,000 रुपयात द्यायचा. अतुल सावेजीकडे अपारंपरिक ऊर्जा आहे, मुख्यमंत्री मॉनिटर करतायत. अतुल सावे डिपार्टमेंट बघतं सोलर पंपाचं. रूफटॉप सोलर लावणे प्रत्येक घराला एक मोठी योजना संभाजीनगर जिल्हा परिषद करू शकतं. संभाजीनगर जिल्हा परिषद सर्व शाळा, सर्व अंगणवाड्या, जेवढे काही शासकीय बांधकाम असतील त्या सर्व शासकीय बांधकामांना सोलर रूफटॉप लावू शकतं. म्हणजे विजेचं बिल येणार नाही. झेडपी शाळांना, अंगणवाडीच्या शाळांना मोठ्या पद्धतीने काम करू शकतं. त्याच्याकरता काही नियोजन आपण केलं आहे. सोबतच जर VR, ODR ग्रामीण रस्ते विचार करता, ग्रामीण रस्ते फार खराब झाले आहे, तर 30-54-50-54 जो पैसा येतो हा पैसा सुद्धा आपण त्या ठिकाणी ग्रामीण रस्त्याच्या विकासाकडे देतो. त्यामुळे रस्ते विकासाची योजना तयार करावी लागतं. हेल्थ सेंटर, या जिल्ह्यातले सर्व हेल्थ सेंटर आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर, यांना रूफटॉप करून त्यांना वीज देणे, 12 तास वीज सूर्यावर तयार होईल. म्हणजे त्याला ॲडिशनल सपोर्ट देणे इन्व्हर्टर देऊन. तर त्या ठिकाणी एकीकडे वीज आपली पारंपरिक वीज, दुसरीकडे अपारंपरिक वीज, दोन्ही त्या ठिकाणी स्टॅबिलिटी इन्व्हर्टरच्या माध्यमातून प्रत्येक PSCला देणे, प्रत्येक आरोग्य केंद्राला देणे, असे अनेक विषय. आता विषय जवळपास 74 आहे ज्यातनं ग्रामविकास होऊ शकतो, अनेक विषयातनं होऊ शकतो. म्हणजे उद्याच्या काळामध्ये जर विचार केला तर आदिवासी विभागाच्या, सामाजिक न्यायाच्या, DRDAच्या, DPCच्या आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या या सर्व योजनेचा विचार केला तर व्यवस्थितपणे जर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं तर जिल्हा परिषद हा पायाभूत सुविधाकरता या जिल्ह्याचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता एक मोठी संस्था आहे आणि या संस्थेला केंद्र सरकार, राज्य सरकारची मदत लागणार आहे. डबल इंजिन सरकार, देशामधलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार आहे. आमचे भागवत कराडजी यांना प्रचंड मोठा अनुभव केंद्रामध्ये आहे. रावसाहेब दानवेजींना मोठा अनुभव आहे. या ठिकाणी बसलेले अतुल सावेजी के राज्याचं जबाबदार मंत्री आहेत. मी त्यांच्या सहकारी म्हणून काम करतो आहे. आमच्या अनुराधाताई, आमचे प्रशांत बम, आमचे सर्व संजय केनेकर सर्व आमदार आहेत. आणि या व्यासपीठावर किंवा बसलेले सर्व आम्ही जो संकल्पनामा आज आम्ही या ठिकाणी देतो आहे, या संकल्पनाम्याला पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकारकडनं आणून देण्याची जबाबदारी अतुल सावेजीची आहे. माझी सुद्धा ॲडिशनल आहे. मी सुद्धा थोडा मराठवाड्यात लक्ष टाकतो आहे. आमच्या पंकजाताई लक्ष टाकतात आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आमच्या मेघनाताई बोर्डीकर ऊर्जामंत्री आहे, तेही लक्ष टाकतात आहे. त्यामुळे आम्ही सर्व मराठवाड्यातले, विदर्भातल्याकडून मी काही थोडी मदत करणार आहे. एकंदरीत अतुलजी, मी, रावसाहेब, आम्ही सर्व लोक मिळून, या पंकजाताई मिळून, आम्ही सर्व मिळून आम्ही या जिल्ह्याला मजबूती देण्याचा प्रयत्न करू. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश मिळालं, एक मोठा आकडा तुम्ही या ठिकाणी प्राप्त केला. मात्र विरोधकांचं असं मत तुमच्यावर वारंवार असतं की तुम्ही कुठेतरी निवडणुकांमध्ये गैरप्रकार करता, निवडणुकांमध्ये पैसे वाटता. हा आरोप जो आहे विरोधकांचा आज ते जिंकले असते तर असा आरोप नसता केला. ते हरले म्हणून आरोप करतात. ते नेहमीच आहे. भाजप जिंकली तर भाजपचे मशीन बंद झाली होती, मशीन बदलली होती, मग पैशाचा दुरुपयोग झाला, मग व्होट चोरी झाली. म्हणजे त्यांचे ठरले नमुने 10 आणि ते जिंकले ज्या सीटवर. त्या ठिकाणी काय झालं? ज्या ठिकाणी MIMने जिंकलं, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकली, ज्या ठिकाणी उबाटा जिंकली, त्या ठिकाणी काय झालं होतं? वेगळी मशीन होती, ती वेगळ्या आयोगाची होती, वेगळ्या सरकारचे पोलीस होते, वेगळ्या सरकारची यंत्रणा होती प्रशासकीय.
काहीतरी बोलाची भात बोलाची कडी. निवडणूक निवडणूक हरल्यात ना आम्ही किती हारलो आहे. आम्ही हरत राहिलो आहे, हरतच राहिलो आहे जीवनभर. 1980 पासून हरतच आलो आहे. पण आम्हीच काय, आम्ही निवडणुकीत जेव्हा पराभव आमचा होतो तेव्हा आम्ही त्यातनं शिकतो आणि शिकल्यातून जिंकतो. आम्ही रडत बसत नाही. ज्या ठिकाणी आमच्या सीट पडल्या त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतोय कशामुळे पडलाय. शेवटी आमचं चिंतन आहे, आत्मचिंतन आहे. तिकडं बिनडोकपण आहे, आरोप केले घरी जायचं. तर ठाण्यामध्ये आणि इतर ठिकाणी उपमहापौर पद शिंदे सेनेने भाजपला दिलंय, तर तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला आपण नाही, आमची चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगरबद्दल. कालपर्यंत तो आपल्याला माहिती आहे की आमचे परिवारातले सर्व घटक असलेले अजितदादा आमच्यात नाही. यातनं आम्ही सर्वच दुःखामध्ये मागच्या दिवसापासून आहोत. त्यामुळे आज काही चर्चा झाली नाही. 1-2 दिवसामध्ये चर्चा होऊन निर्णय करू. या जिल्ह्यामध्ये तुम्ही युतीमध्ये लढताय आणि युतीमध्ये लढताना तुम्ही फक्त 16 ठिकाणी एकत्र आहात, बाकी एकमेकांच्या विरोधात आहात. एकमेकांची उणीधुणी काढणं सुरू झालेली आहे. मग युतीतही लढायचं, एकमेकांवर टीकाही करायची आणि सामोरं जायचं, नागरिकांमध्ये संभ्रम होणार नाही? त्याचं विश्लेषण निवडणुकीनंतर करू. कारण काही ठिकाणी शब्द पाळले, काही शब्द पाळले गेले नाही. ते आपण यावर आता महायुतीमध्ये चर्चा करणं योग्य नाही. पण जिथे आमची महायुतीमध्ये लढू, जिथे आम्ही इंडिपेंडेंट लढू. म्हणजे एकमेकांवर टीका करण्याचं कुठलंही नाही, ज्या भागात आम्ही युतीमध्ये आहे त्या ठिकाणी इमानदारीनेच आम्ही काम करतोय. आम्ही कुठेही त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही. पण ज्या ठिकाणी आता युतीमध्ये नाही आहे त्या ठिकाणी पण एक पाळाच आहे. मित्रपक्ष यांना मतभेद आणि मनभेद त्याच्यात तयार होणार नाही. त्याची काळजी सर्वांनी घ्यायची. त्यांनी घ्यायची, यांनी घ्यायची, आम्ही घ्यायची, मी घ्यायची, सर्वांनी घ्यायची. आणि साधारणतः निवडणुकी टीकाटिप्पणीवर नाही लढायची आहे. आम्ही सर्व नेत्यांना सांगितलं आहे, आजही मी सूचना दिल्या आहे. कोणावर टीका टिप्पणी करून निवडणूक लढायची नाही. तर निवडणूक डेव्हलपमेंटचा प्लॅन तुम्ही लोकांना सांगा, ह्या संकल्पनामा याच्यावर आम्ही लढतोय. यानंतर आम्ही कोणीही टीका टिप्पणीवर निवडणूक लढणार नाही. आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आतापर्यंत जेवढ्या बैठक घेतल्या महाराष्ट्रात एकही व्यक्तीबद्दल त्यांनी शब्द काढला नाही किंवा विरोधकावरही शब्द काढला नाही. उबाटा असतील त्या महाविकास आघाडी त्यांच्यावरही आम्ही बोलणार नाही. आम्ही आपला विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडू आणि कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. राज ठाकरेंचे ट्विट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष पटेल नसावा तर पाटील असावा. आता हा निर्णय करण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहेत, ना राज ठाकरे साहेबाला आहे, ना मला आहे. मुख्यमंत्री प्रचार करणार नाहीये. त्यांनी त्यांच्या राज्यातल्या सगळ्या 22 सभा रद्द केल्या अजित पवार यांनी. साधारण त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगला निर्णय घेतला आहे की इतका मोठा सहकारी परिवाराचा घटक असलेला अजितदादा नाही आहे. अशावेळी कौटुंबिक परिस्थिती विचारात घेतला. पण म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. बाकी आम्ही जे आहोत कार्यकर्त्या तर लढताच आहे. त्यामुळे काही ठिकाणी मी जातो आहे, काही ठिकाणी चंद्रकांत दादा जाणार आहे, काही ठिकाणी शिवेंद्रराजे जाणार आहेत. पण कार्यकर्ते आता वाऱ्यावर सुटू नये, त्यांनाही थोडी मदत केली पाहिजे. नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबराब मेहनत करतात आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीत त्यांना त्या ठिकाणी एकदम मंत्र्यांनी जावं असा आम्ही विचार केला आहे. ते काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही आम्हाला. मुख्यमंत्री म्हणले तुम्ही तुमचा विचार करा. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की थोड्या दुःखामध्ये आहे आणि एकदम सहकारी, त्यांनी अनेक वर्षासोबत काम केलं आहे. मी मागच्या 30 वर्षापासून अजितदादाचा पारिवारिक कुटुंबातला आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व लोक दुःखात आहोत. पण कार्यकर्त्याची काही इच्छा आहे, ठीक आहे. परंतु तुमच्या सगळ्यातील सहकारी एकनाथ शिंदे मात्र प्रचार करणार आहे. नाही, आता त्यांना कार्यकर्ते आहेत, पक्ष आहेत, त्यांचा पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे. त्यांचे मंत्री त्यांना त्यांचे काय आपला जिल्हा सांभाळावा लागणार आहे. त्यामुळं माननीय राज्याच्या प्रमुखाने हा निर्णय केला. सुनेत्रा पवारांनी जे शपथविधी घेतले त्याच्यावर सगळीकडे टीका टिप्पणी सुरू आहे. अजून अश्रू सुटलेले नसतानाही त्यांना एवढी गरज काय होती की इतक्या तातडीनं उपमुख्यमंत्र्यांपदाची शपथ दिली. यावरून सगळीकडे राज्यभर चर्चा सुरू आहे की एखादं मोठं कर्तव्य राज्याच्या दृष्टीने, 14 कोटी जनतेच्या दृष्टीने शेवटी फार मोठं दुःख आहे. परिवार आमच्या सुनेत्राचाही फार दुःखामध्ये आहे. पण राज्याचं एक कर्तव्य म्हणून राज्याच्या 14 कोटी जनतेच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता त्यांनी हा जो निर्णय घेतला हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अनेक उदाहरणं देशामध्ये आहे.
जेव्हा स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांची हत्या झाली होती तेव्हा आपण बघितलं असाल की हा देश आता कसं होईल, या देशामध्ये कुठल्या मार्गाने देश जाईल, तेव्हा स्वर्गीय राजीव गांधीजींनी त्यावेळी निर्णय घेतला होता. असे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं कर्तव्य पथावर चालणे, कर्तव्य पद महत्त्वाचं आहे. अजितदादाचं कर्तव्य, त्यांचे स्वप्न, त्यांचे जे काही या राज्याकरता, या विकसित राज्य करण्याकरता जो संकल्प अजितदादांनी केला होता, त्या संकल्पाला साथ देण्याकरता, त्या संकल्पाला जिवंत ठेवण्याकरता, त्या संकल्पाला पूर्ण करण्याकरता आदरणीय आमच्या सुनेत्राबाईंनी हा निर्णय घेतला आहे. आणि मला वाटतं 14 कोटी जनतेचं हित याच्यामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी निर्णय घेतला आहे. निर्णय त्यांनी घेतला, पण टीका तुमच्यावर होतीये की 3 दिवसांमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दलचा असलेला आदर कमी करून लोकमानसांमध्ये त्यांचं नाव खराब करायचंय, ही भाजपची खेळी आहे आणि हे तुम्हीच घडवून आणलं असं सांगता. आम्हाला याच्यामध्ये वारंवार सांगितलं की संपूर्ण अधिकार या विषयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यांनी जसं असं सांगितलं तसं आम्ही केलं, त्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही. आणि त्यांनी जे जे सुचवलं ते आम्ही वागणं हे आमचं काम आहे. कारण आम्ही त्यांना, अजितदादांना आमच्यासोबत घेतलं, NDAचे महत्त्वाचे नेते झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडनं काही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एखादा प्रस्ताव आला त्या प्रस्तावाला आम्ही त्या ठिकाणी काही ढवळाढवळ करणं योग्य नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं सुनेत्राचा निर्णय गटनेता झाल्यानंतर, पक्षनेता म्हणून झाल्यानंतर, त्यांना विधिमंडळ गटाचा प्रमुख म्हणून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यांना उपमुख्यमंत्री करायचा आहे. हा निर्णय तर मुख्यमंत्र्यांनी मग मान्य करावा लागेल, आम्हालाही मान्य करावं लागेल. त्यामुळं आमचा काही हस्तक्षेप नाही आहे. विरोधकाला टीका करते, त्यांनी टीका करू नये अशा विषयात. माझी विनंती अशी आहे सर्वांना, सुनेत्रा वहिनीची शपथविधी ही टीकेची करूच नये. त्यांनी घेतलेला निर्णय 14 कोटी जनतेच्या आणि अजितदादाचे जे संकल्प होते विकसित महाराष्ट्राचे, याचा विचार करून त्यांनी मनावर दगड ठेवून, छातीवर दगड ठेवून अशा अवस्थेमध्ये त्यांनी निर्णय घेतला आहे. म्हणजे पक्षाने निर्णय घेतला, पक्षाने सूचना दिली असेल, शेवटी पक्ष सूचना देतो आणि पक्षात जेव्हा सूचना देतो तेव्हा एखादी गोष्ट ही करावी लागतं, मनात असो की नसो. म्हणजे पक्षाची सूचना आली, जसे आम्ही कार्यकर्ते पक्षाचे आहोत, उद्या एखादा निर्णय पक्षाने आमच्याबद्दल घेतला तर तो निर्णय मॅन्डेटरी आहे. पक्षामध्ये आपण जेव्हा काम करतो, त्यांच्या विधिमंडळ गटाने जर निर्णय घेतला असेल तर आमच्या सुनेत्राबाईंनी तो मान्य केला. पण तुमचा मित्रपक्ष म्हणतोय की माणुसकी हरली आणि खुर्ची जिंकली, माणुसकी हरली आणि खुर्ची जिंकली, तुमचाच मित्रपक्ष नाही. मित्रपक्षांनी मला वाटतं या पद्धतीचं बोलणं किती उचित आहे मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामध्ये आणि त्यांनी त्याच्या पक्षात दिलेली सूचना जी आहे ती मला वाटते सुनेत्राबाईंनी मान्य केली. आणि एक चांगला आहे की सुनेत्राबाईंनी ह्या राज्याच्या पुढच्या या महत्त्वाच्या विकासाच्या पायी झालेल्या आहेत आणि अजितदादाचा संकल्प त्या पूर्ण करू शकतात असा मला विश्वास आहे. अजितदादांनी जो या राज्याच्या गाड्याला पुढे नेण्याचा विचार केला देवेंद्रजी सोबत, तो ते पूर्ण करू शकतात असं मला वाटतं. सामनाने एक टायमिंग साधलाय यात. शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले असते, असं त्यांनी आज लिहिलंय सगळं झाल्यावर. याच्याबद्दल मी पुन्हा बोलण्याला योग्य आहे. त्यांना, मला माहिती आहे की अशाही दुःखामध्ये त्यांना सामना पेपर चालवायचा आहे असं लिहून. सुनेत्रा पवार यांनी काल शपथ घेतली, परंतु शिखर बँक घोटाळ्याची ईडीची केस अद्यापही प्रलंबित आहे. सुनेत्रा पवार यांनी काल शपथ घेतली, परंतु शिखर बँक घोटाळ्याची ईडीची केस अजूनही प्रलंबित आहे आणि यात जरंडेश्वर सहकारी कारखान्याचा प्रक्रियेत ईडीचा तपास करण्यात आला होता आणि त्या आरोपपत्रात सुनेत्रा पवार यांच्या कंपनीचं नाव आहे. कोण म्हणतो? शिखर बँक घोटाळा कोण म्हणतो? असा प्रश्न आहे. प्रश्न आहे आता, हे राज्य महत्वाचं आहे की हे महत्वाचं आहे? आज राज्याच्या, आज अजितदादाच्या परिवारावर जे संकट आहे त्या संकटात त्या परिवाराच्या मागे पूर्ण पत्रकार, सहकारी, पूर्ण राज्य, देश उभा झाला पाहिजे, याकरता महत्वाचं आहे. मला वाटतं की सर्वांनी मजबूतीने अजितदादाच्या परिवाराला साथ दिली पाहिजे, सुनेत्रा वहिनीला साथ दिली पाहिजे. या निकालाचे काय परिणाम होऊ शकतात रे? या सगळ्या घटनेवर काय परिणाम होतात त्या राज्याच्या राजकारणावर, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर? निवडणुकीत चिंता करायची नसतं. एक शेवटचा प्रश्न, जयंत पाटलांनी विधानाच्या मनात राज्याच्या प्रश्नाची ठीक आहे, त्यांचा प्रश्नचिन्हाचं जे काही आता जे ब्लॅक बॉक्स वगैरे आहे त्यात चौकशी सुरू आहे, जे काही येईल ते
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बोललो. साहेब महापौर बद्दल काय बोलले नाही. शहराचं महापौर पण खुल्या गटासाठी सुटलं, तुम्ही पैसे देणार महापौर करताना 2 मतप्रवाह आहेत. एक मूळ पक्षातला करायचा का बाहेरून आलेला आयतांना द्यायचं? नाही, पक्षातलाच द्या तुम्ही. नाही, पक्षातलाच द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.